नमस्कार मित्रांनो, तुम्ही रोज मंदिरात जाताना एक गोष्ट नक्की पाहिली असेल. लोक शांतपणे शिवलिंगासमोर उभे राहतात आणि त्यावर पाणी अर्पण करतात. कधी कोणी तांब्याने पाणी वाहतो, कोणी अभिषेक करतो, तर कोणी फक्त थोडं पाणी अर्पण करून नमस्कार करतो. पण मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? आपण शिवलिंगावर पाणी का वाहतो? ही फक्त एक परंपरा आहे का, की यामागे काही खोल अर्थ, विज्ञान आणि आध्यात्मिकता दडलेली आहे? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि या साध्या दिसणाऱ्या कृतीमागचं खरं कारण समजून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की भगवान शिव कोण आहेत. शिव म्हणजे फक्त एक देव नाहीत, ते एक तत्व आहेत, एक ऊर्जा आहेत. ते सृष्टीचे संहारक आहेत, पण त्याच वेळी ते सृष्टीचे रक्षकही आहेत. ते ध्यानमग्न आहेत, शांत आहेत आणि पूर्णपणे अहंकारविरहित आहेत. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हटलं जातं, जे सहज प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपा करतात. शिव म्हणजे संतुलन, शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे अंतर्मनातील स्थैर्य. आता मित्रांनो, आपण पाहूया त्या पौराणिक कथेकडे, जिथून ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी एकत्र येऊन अमृत मिळवण्यासाठी महासागर मंथन केलं. पण अमृत येण्याआधी एक भयंकर विष बाहेर आले, ज्याला हलाहल विष म्हणतात. हे विष इतकं घातक होतं की त्याच्या प्रभावाने संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. देव घाबरले, दानव घाबरले, कोणालाच उपाय सापडत नव्हता. तेव्हा सर्व देव भगवान शिवांकडे गेले आणि त्यांना मदतीची विनंती केली. मित्रांनो, त्यावेळी भगवान शिवांनी एक महान निर्णय घेतला. त्यांनी ते संपूर्ण विष स्वतः पिऊन टाकले, फक्त सृष्टी वाचवण्यासाठी. पण त्या विषाचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. त्यांच्या कंठामध्ये प्रचंड जळजळ सुरू झाली आणि त्यांचा कंठ निळा झाला. म्हणूनच त्यांना नीलकंठ म्हटलं जातं. त्यावेळी देवांनी त्यांच्या अंगावर पाणी अर्पण केलं, जेणेकरून त्या विषाचा दाह कमी होईल आणि त्यांना थंडावा मिळेल. मित्रांनो, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली, शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याची. पण मित्रांनो, इथेच गोष्ट संपत नाही. पाणी म्हणजे फक्त एक साधं द्रव्य नाही, ते एक खूप मोठं प्रतीक आहे. पाणी म्हणजे शुद्धता असते, पाणी म्हणजे शांतता असते, पाणी म्हणजे जीवन असते. जेव्हा आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करतो, तेव्हा आपण फक्त पूजा करत नाही, तर आपण आपल्या मनातील सगळ्या नकारात्मक गोष्टी, जसे की राग, अहंकार, द्वेष, मत्सर, हे सगळं शिवांना अर्पण करत असतो. आपण म्हणतो, हे देवा, माझं मन शुद्ध करा आणि माझ्यातील वाईट गोष्टी दूर करा. आता मित्रांनो, आपण यामागचं वैज्ञानिक कारणही समजून घेऊया. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक परंपरा विचारपूर्वक तयार केली आहे. शिवलिंग बहुतेक वेळा दगड किंवा धातूपासून बनलेले असते. मंदिरामध्ये सतत मंत्रोच्चार, घंटानाद आणि ध्वनी कंपन तयार होत असतात. हे व्हायब्रेशन खूप शक्तिशाली असतात आणि त्याचा परिणाम वातावरणावर आणि मनावर लगेच होतो. जेव्हा आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करतो, तेव्हा ते पाणी त्या ऊर्जेला संतुलित करतं. त्यामुळे वातावरण थंड राहतं, मानसिक शांतता वाढते आणि मन स्थिर होतं. तसेच वाहणारं पाणी पाहिलं की आपलं मन आपोआप शांत होते. हे तुम्ही स्वतः अनुभवले असेल. आता मित्रांनो, आपण या कृतीचा आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया. शिवलिंग म्हणजे फक्त एक दगड नाही, ते एक ऊर्जेचं केंद्र आहे. ते आपल्या अंतर्मनाशी जोडलेलं आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण करणं म्हणजे आपल्या अहंकाराला शांत करणं, आपल्या विचारांना शुद्ध करणं आणि स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं. ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्याला बाहेरून नाही, तर आतून बदलते. मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात धावपळ करत असतो. आपल्याला राग येतो, तणाव येतो, चिडचिड होते. पण शिव आपल्याला शिकवतात की शांत राहा, संतुलन ठेवा आणि संयम पाळा. या छोट्याशा कृतीमागे एक खूप मोठा बोध मिळतो. 1. रागावर शांततेने विजय मिळवा. 2. अहंकार सोडा. 3. मन शुद्ध ठेवा. 4. जीवनात संतुलन ठेवा. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शिवलिंगावर पाणी अर्पण कराल, तेव्हा फक्त परंपरा म्हणून नाही, तर त्या मागचा अर्थ समजून पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. अशाच धार्मिक माहिती आणि बोधकथा पाहण्यासाठी छोट्या गोष्टी मोठे बोधक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.